नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर जिल्हा परिषद भरती रिलेटेड हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये बघा, आता आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि ज्या इतर उरलेल्या उर्वरित परीक्षा आहेत, जसं सुपरवायझर किंवा अंगणवाडी सुपरवायझर, आणखी जे इतर काही पदे आहेत त्यांची एक्झाम कधी होईल, या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि मी तुम्हाला एक इथे खूप आनंदाची बातमी देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक थोडंसं बूस्ट मिळेल आणि एक थोडंसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बिल्ड होईल। कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये आता आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक तसेच इतर ज्या परीक्षा आहेत, त्या परीक्षा घेण्याचा आता आदेश जे आहे ते झेडपीला मिळालेला आहे। खूप दिवसापासून ही प्रोसेस चालू होती, आपण ट्विटरवरती पण बघत होतो। तर तसे आदेश मिळालेले होते आणि त्याचा काय इम्पॅक्ट आहे आणि कधीपर्यंत एक्झाम होईल, तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ओके, तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। नेक्स्ट आहे आपल्याला त्याच्यानंतर येतात DV बघा। बऱ्याचशा पदांचे निकाल आलेले, ऑलमोस्ट 70 to 80% जे काही एक्झाम झालेल्या होत्या जिल्हा परिषदमार्फत, तर 70 to 80% पदांचे निकाल आलेले आहेत आणि काही काही पदांची DV पण आलेली आहे। तर तुम्हाला संबंधित जिल्ह्याची वेबसाईट चेक करत राहायची आहे, आलेले निकाल चेक करत राहा। आणि DV आली तर त्याचं व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही रेडी राहायला पाहिजे। तर जिल्हा परिषद रिलेटेड खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि इतर गोष्टी पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत काही एक्स्ट्रा, जसं पुरवठा निरीक्षकची पण हॉल तिकीट आलेली आहे, तर त्याचा काय इम्पॅक्ट आहे झेडपी एक्झामवरती, ती पण गोष्ट आपण इथे कव्हर करणार आहोत। ओके, तर व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचं। ओके, तर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो, ज्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये बघू की बघा, आता इथे मी ऑलरेडी टाकलेलं आहे की झेडपी रिलेटेड आता आपल्याला इथे माहिती बघायची आहे। तर कोणत्या कोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत आपण ते सर्वात आधी इथे बघूया। ओके, तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी बघा, ई नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर तुम्ही काय करता मित्रांनो, व्हिडिओ बघता, कॉमेंट करता, पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत। त्याच्यामुळे काय होतं, मी आता फक्त त्याच कॉमेंट्सचे उत्तर देत असतो जे लोक माझे सबस्क्रायबर असतात। तर तुम्हाला पण काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा। ओके, तर आता काही दिवसातच आपले 5K सबस्क्रायबर होणार आहेत। आता जर या व्हिडिओला तुम्ही जर जे मॅक्झिमम सबस्क्राईब झाले या व्हिडिओला, तर आपण ऑलमोस्ट 5K सबस्क्रायबर आपले क्रॉस होऊन जातील। ओके, तर आपला टार्गेट होता 5K सबस्क्रायबरचा, तर तो एक पूर्ण होऊन जाईल। तर आपण चला आता अपडेट बघूया झेडपी रिलेटेड। तर बघा, जिल्हा परिषद 2023 अंतर्गत ज्या आतापर्यंत एक्झाम झालेल्या होत्या, त्या कोणत्या कोणत्या पदांचा निकाल लागलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। आणि या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेले की तुम्हाला लिंक मिळून जाईल, इथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे। आपला हा एकच असा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, जिथे तुम्ही चॅटिंग, म्हणजे इथं तुम्हाला ओपन टू ऑल चॅनल आहे हा, याच्यामध्ये येऊन तुम्ही आपले प्रॉब्लेम काही पण शेअर करू शकता। बरेचसे विद्यार्थी जोडलेले आहेत, तिथून पण तुम्हाला काही ना काही आन्सर मिळत राहील। ओके, आणि मी पण रिप्लाय देत असतो, मी आपला कमेंट बॉक्सचं पण रिप्लाय देत असतो यूट्यूबवरती आणि टेलिग्राम ग्रुपवरती पण। चॅनल जे काही तुम्ही कमेंट्स करता, जे इम्पॉर्टंट असतात, त्याचं मी उत्तर देत असतो। ओके, तर टेलिग्राम ग्रुपला पण या लिंकवरून जॉईन व्हायचं आहे तुम्हाला। तर या पदांचे निकाल लागलेले। ओके, आपण शॉर्टमध्ये बघूया। वरिष्ठ सहाय्यक लेखा, ओके, त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषी सांख्यिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, आणि त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, दोरखंडवाला, तारतंत्री, जोडारी, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ यांत्रिकी, ज्यालाच आपण ज्युनियर मेकॅनिक्स म्हणतो, यांत्रिकी मेकॅनिक्स, कनिष्ठ सहाय्यक, ज्याला आपण काय म्हणतो ज्युनियर ड्राफ्ट्समॅन, कनिष्ठ लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत पशुधन पर्यवेक्षक, लाईफस्टॉक सुपरवायझर म्हणतो ज्याला आपण, आणि त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यकच्या बरेचशा जिल्ह्यांचे आज निकाल आलेले आहेत। तर ते निकाल कसे चेक करायचे, संबंधित वेबसाईट आपल्याला काय करायचं, संबंधित झेडपीच्या वेबसाईटवरती जायचं, तिथे तुम्हाला रिझल्ट टॅबमध्ये गेलं की तुम्हाला तो रिझल्ट दिसून जाईल, किंवा डायरेक्ट होमपेजवरती पण जिल्हा परिषदच्या तुम्हाला हे निकाल इथे बघायला मिळत आहेत। तर इतके निकाल आलेले आहेत आणि काही जसं मी इथे ऑलरेडी बोललो आहे की काही जे कागदपत्रांची काही पदांची कागदपत्र पडताळणी पण सुरू आहे। त्याच्यासाठी तुम्हाला अपडेटेड राहायचं आहे। आपल्या प्रत्येक जे काही मी इथं अपडेट टाकत असतो, तसंच झेडपीच्या पण तुम्ही साईटवरती जाऊन आपली अपडेट चेक करत राहा। ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट। ओके, तर ही एक अपडेट झाली आणि नेक्स्ट काय आपण बघूया। एक मुद्दा होता की जसं आपण थंबनेलमध्ये इथे मेन्शन केलं आहे, तर तुम्हाला एक आयडिया देतो की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याच्याबद्दल काय अपडेट आहे। ओके, तर बघा, जसं इथे मी मॅसेज टाकलेलाच आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय बघावं लागेल, आधी हा एक अन्नपुरवठा विभागाचा जो
टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये बघा इथे काय तुम्हाला दिसतं आहे 29 तारखेपर्यंत याची एक्झाम होणार आहे, 29 फेब्रुवारी. ओके, 26 पासून सुरुवात होत आहे. आणि सध्या टेलिग्रामवरती काय होतं, एक मेसेज व्हायरल होत आहे, तर तो मेसेज मी तुम्हाला दाखवतो इथे बघा. तर त्या मेसेजनुसार काय म्हणतायत की सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका तर पेशा क्षेत्र वगळून 19 फेब्रुवारीला यांचा पेपर होणार असं बोललं जात आहे. पण इथे काय होतं बघा, जर आपण याच्यामध्ये गेलो तर हा अन्न पुरवठा विभागाचं टाइम टेबल आहे. तर 29 फरवरीला पण इथे एक एक्झाम पण फक्त एका सत्रामध्ये आहे. जर त्या मेसेजनुसार जो काही व्हायरल होता मेसेज त्याच्यानुसार जर मेसेज सत्य निघाला आणि तो जर ऑफिशियल अशी काही इन्फॉर्मेशन सध्या तरी वेबसाईटवरती नाही, पण टेलिग्रामवरती जो व्हायरल होतो मेसेज त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवला आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत पर्सनली की सर म्हणजे जी नोटिफिकेशन आहे ते म्हणजे जो काही मेसेज येतो तो ऑफिशियल आहे का. तर तसं जर बघितलं तर शक्यता खूप जास्त आहे. कारण बघा 29 फरवरीला फक्त आपण एकच सत्रामध्ये एक पेपर आहे आणि जो आरोग्य जे काही हा जो पेपर आहे पर्यवेक्षिका किंवा याला म्हणतो आपण सुपरवायझर जो अंगणवाडी मुख्य सेविका याचा जो पेपर आहे तो हार्डली एका शिफ्टमध्ये 1 किंवा 2 शिफ्टमध्ये तो पण कवर होऊ शकतो. तर जर तसं झालं तर 29 तारखेला ज्या उरलेल्या शिफ्ट आहेत म्हणजे मॉर्निंग शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला जे काही दुपारची आणि सायंकाळची शिफ्ट असते या 2 शिफ्टमध्ये इथे जर असं झालं मॅनेज तर इथे शक्यता आहे. ओके, पण सध्या ऑफिशियल इन्फॉर्मेशन कुठलीच नाही. तर तुम्ही वेट करा, जशी मग आपल्याला ऑफिशियल इन्फॉर्मेशन मिळाली वेबसाईटवरून, कारण आपली वेबसाईटवरतीच इन्फॉर्मेशन जी असते ती ऑफिशियल असते. जर ती मिळाली तर याला तुम्ही ग्राह्य पकडू शकता. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे, जशी ही एक्झाम झाली की त्याच्यानंतर लगेच आपल्याला आरोग्यसेवक आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक ही एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर. म्हणून या न्यूजला एक तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. जशी ही एक्झाम झाली म्हणजे जसं काही याचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलं त्याच्यानंतर आरोग्यसेवक आणि तुमची राहिलेली एक्झाम पण होणार आहे. तर ही माहिती द्यायची होती. आणि परत बघा एक याच्यामध्ये हे होतं की राहिलेले जे निकाल येत आहेत तर ते कोणते कोणते निकाल आहेत आपण इथं बघूया. ज्युनियर असिस्टंटचा निकाल आलेला आहे, इथे मी टाकलेला आपल्या ग्रुपवरती तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट प्रत्येक झेडपीचे आलेले आहे. तर हा एक ज्युनियर असिस्टंटचा निकाल आहे, हा सॅम्पल तुम्हाला दाखवतो मी ओपन करून. सोलापूरचा आहे हा. त्याच्यानंतर आपल्याला कोणता आलेला आहे, वर्धेचा आलेला आहे, वर्धा, त्याच्यानंतर नांदेड. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे आय थिंक अमरावती, सोलापूर, कोल्हापूर असे बरेचसे साताऱ्यापासून सर्व निकाल आलेले आहेत. तर ते संपूर्ण निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता. आता इथे मी काही निकाल टाकलेले आहेत, तर आपण ओपन करूया किती कट ऑफ गेलेला आहे याच्यावरून एक आयडिया येऊन जाईल. तर तुम्ही याला ओपन करतो बघा. याप्रकारे तुम्ही निकाल ओपन करायचा आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर बघा अशा प्रकारे इथं IBPSने आपल्या फॉर्मॅटनुसार इथे पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे खाली गेला आपण की कोणते कॅन्डिडेट्स किती म्हणजे कोणत्या कॅटेगरी वाईज किती प्रेझेंट होते ते संपूर्ण इथे डिटेल दिलेली आहे. अपियर्ड किती जण होते आणि क्वालिफाईड किती झाले. तर 1547 अपियर्ड होते आणि त्याच्यापैकी फक्त 814 कॅन्डिडेट जे आहे ते क्वालिफाईड झाले. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला मार्क्स बघायला मिळतील. तर बघा आता ओपनचा SCचा एक कॅन्डिडेट आहे ज्यांनी 170 मार्क्स मारलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग इथे कट ऑफ सुरुवात झाली. तर 170 हा हायेस्ट आहे. त्याच्यानंतर असं खाली का कट ऑफ गेलेला हा तुम्ही संपूर्ण इथे बघू शकता. अशा प्रकारेच तुम्हाला प्रत्येक झेडपीच्या वेबसाईटवरती जायचं आहे. झेडपी जसं तुमचं सातारा असेल, सांगली असेल, अमरावती, वर्धा, तिथं जाऊन तुम्ही निकाल असे डाउनलोड करू शकता. बरेचसे निकाल आपण ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती टाकलेले आहेत. तर या संपूर्ण माहितीबद्दल आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो तर तुम्ही काय करायचं, बिंदास इथं कमेंट करा आणि प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हाच एक आपला असं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, जिथं आपल्याला तुम्ही जे काही कमेंट्स करता त्याचं मी उत्तर देत असतो. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधी सबस्क्राईब करायचं आहे. जे आपले सबस्क्रायबर असतील त्यांनाच आता कारण इतके कमेंट येत असतात मला, तर इतक्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देणं शक्य नसतं. पण तरी मी 99% जे काही कमेंट्स असतात त्या कवर करत असतो. तर याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मग सबस्क्राईब केलं की आपण तुमच्या प्रत्येक कमेंट्चं इथे उत्तर मिळत जाईल. तर ही संपूर्ण अपडेट झाली. याच्यामध्ये आणखी एक परत राहिलेली आहे की पुरवठा निरीक्षक ज्यांची एक्झाम आहे तर त्यांनी काय करायचं, पुरवठा निरीक्षकासाठी हॉल तिकीट आपली डाउनलोड करायची. त्याचा शेड्यूल पण इथे दिलेला आहे मी ऑलरेडी. तर बघा कधीपासून सुरुवात होत आहे, तर आधीच सांगितली होती माहिती 26 पासून 29 पर्यंत. ऑल द बेस्ट त्यांच्यासाठी. तर ही संपूर्ण माहिती होती. आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो याच्यामध्ये तर तुम्ही बिंदास टेलिग्रामवरती पण जॉईन होऊ शकता आणि आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन पण कमेंट करा. पण तुम्हाला काय करायचं, मॅक्झिमम पीपलनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपले 5K सबस्क्रायबर आता झाले पाहिजेत. ओके, तर सध्यासाठी एवढीच माहिती होती. काही पण डाऊट असेल कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.